हा वन ऑफ माय फेवरेट पार्ट आहे. इथं पहिला माझा सेटअप पण होता. शांनी लॅपटॉप नाही आणला त्याच्यामुळे आम्हाला सगळं फोन मध्येच करायला लागतंय. मेन चॅनल साठी या गाडीचं शूट करायचं आहे. 1.5 वर्षात गाडी 6400 किलोमीटर चालवली. मेन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय काय ते करायचे आणि वेलकम आहे खूप दिवसांनी, जवळजवळ 2 वर्षांनी. तर बाय द वे आता टाइम झालाय जवळजवळ 6:30. याच्या आधी पण मी अशा क्लिप्स वगैरे रेकॉर्ड केला पण ते कधी पूर्ण नाही होऊ शकला. पण आता म्हणलं आजपासून स्टार्ट करू, जिथपर्यंत होईल तिथपर्यंत होईल, मग पाहता येईल पुढचं. आज मी चाललोय बेसिकली पिंपरीला. आज म्हणजे काही दिवसांनी आमचं डिबेट कॉम्पिटिशन आहे, मग त्या कॉम्पिटिशनची तयारी करायची. 7 वाजता जवळजवळ मी निघाल. आता टाइम 6:30 झाला आणि मग त्यानंतर 9 वाजेपर्यंत पोहोचेल तिथं. 9 वाजेपासून तर पूर्ण दिवस आम्हाला जवळजवळ लॅपटॉपवरच काम करायचं. आज खूप काम आहे, खूप कटआउट्स आहेत, म्हणजे खूप ॲनिमेशन वगैरे मला ऍड करायचे. खूप खूप काम आहे. आणि तिथं माझे कपडे पडलेले आहेत, इथं बॅग आहे, चार्जर घेऊन निघायचंय. निघायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. आता ही जी रूम आहे ना, इथं जर 1 महिन्यापूर्वी तुम्ही हालत पाहिली असती ना, तर तुम्ही म्हणले असते हे काय. इथं माझी कॅट राहायची पहिलं, आता ती इथं नाही राहत, ती खाली राहती. आणि ही रूम इतकी खराब झालती, पण मला स्वच्छ करण्यात जवळजवळ 3 तास गेले. एवढा टाइम लागला मला हिला स्वच्छ करण्यात, पण मस्त झाली रूम, एकदम क्रिस्टल क्लिअर. वरती पण पाहू शकता. आणि ही सगळ्यात लक्झरियस रूम आहे घरातली. म्हणजे बेसिकली याच्यात माझा भाऊ राहतो, पण तो जर्मनीला आहे आता. कधी कधी गेस्ट आले ना, तर गेस्ट राहतात इथं, म्हणजे राहायचे पण इथून पुढे राहतील, कारण एकदम क्लीन आहे. या रूम मध्ये इतके केस होते की पार बास रे बास. माझा फेवरेट पार्ट आहे. जर मी बाकीच्या सगळ्या लाईट बंद केलं आणि फक्त हीच लाईट ठेवली तर किती मस्त दिसतं. हा वन ऑफ माय फेवरेट पार्ट आहे. इथं पहिला माझा सेटअप पण होता. मी 2-3 महिने इकडे पण सेटअप वगैरे करायचो, पण नंतर कॅट आली, मग सगळं बंद झालं. तर फायनली आपण भोसरीत पोहोचलोय आता मी विशालच्या अपार्टमेंटवर. आणि ॲज ऑलवेज दरवाजा बंद असणार आहे. मित्राची तर गाडी उभी आहे इथं, आणि विशाल फोन नाही उचलत आहे माझा, आणि दरवाजा तर बंद आहे. काय हा विशाल चावी फेकली. आणि ह्या अपार्टमेंटमध्ये चोर आले होतात, त्याच्यामुळं लॉक असतं. तर काही आता मी ज्या गोष्टीसाठी आलोय त्या गोष्टीचं काम चालू आहे. विशालने लॅपटॉप नाही आणला त्याच्यामुळे आम्हाला सगळं फोन मध्येच करायला लागतंय. पण लॅपटॉपची तसं काही गरज पण नव्हती. आता तो नेक्स्ट हे कर बरोबर. आणि हिच्यामध्ये आता टीम मिताली वर्सेस टीम महाराज झाली. माझं काम फक्त ॲनिमेशन लावायचंय. मेन चॅनल साठी या गाडीचं शूट करायचं आहे. माईक वगैरे घेतला मी, आणि आता आपण गाडीत बसूयात. तन्फीज भाऊंच्या गाडीत जवळजवळ 4 महिन्यांनी. तर बाय द वे या XUV शूट करायचं आपल्याला. ऑटोमॅटिक डिझेल XUV 700 AX7L टॉप मॉडेल. तर हा शूट तुम्हाला मेन चॅनल वर पाहायला भेटेल. आणि या माझ्या भावानी 1.5 वर्षात गाडी 6400 किलोमीटर चालवली, जी आमची 3 महिन्यात होती. पण ती CNG आहे, ही डिझेल आहे. आणि ही गाडी लॉंग ड्राईव्ह साठी वापरतात फक्त, त्यामुळे बाकी काय नाही. रॉयल माणूस आहे ना, बरोबर. तर आता आपण मेन ब्लॉगरला भेटणार आहे, रियान भैयाला भेटणार आहे आपण. तर चला आता ब्लॉगर साहेबांना भेटू आपण. पहिलं आपले रियान भैया, नमस्कार सगळ्यांना. यांचा एक चॅनल आहे, युट्यूब चॅनल रिया ब्लॉग्स बाय रियान. तर तो पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. हा डायरेक्ट करू शकता कॅमेरा टू कॅमेरा, म्हणजे तुम्ही ते पण व्ह्यू बघा, माझा पण हा. आणि त्यांना आता कॅमेराचा लई कॉन्फिडन्स आलाय. मागच्या वर्षी अशा टाइमला जेव्हा मी XUV शूट करत होतो ते लाजत होते, पण त्यांचा एक्सपिरियन्स आलाय. तर गाईज आता आपण शूटला चाललोय. दुकानावर थांबलेलो आम्ही आणि निघू आता शूटला. शूट करायचं आहे पहिले. या गाडीचे मेन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय काय ते करायचे, आणि 2-3 शॉट्स काढायचे. तर ते कम्प्लीट करून मग येऊ परत. तर आता आम्ही शूटच्या लोकेशनवर पोहोचलोय, आणि तन्फीज भाऊ गाडी स्वच्छ करतोय, कारण त्याचे फोटो पण काढायचे आणि शूट मध्ये पण चांगलं आलं पाहिजे ना, त्याच्यामुळं डस्टर विस्टर घेतलंय त्यांनी. करतोय आता मग शूट वगैरे करूचा. ही गाडी 1 वर्ष जुनी आहे, कोण म्हणू पण शकत नाही पाहून. गाईज तर आता आमचा शूट वगैरे कम्प्लीट झालाय. बाहेर पाऊस पण येतो आणि चांगलं पण वाटतं, वातावरण पण ठीकठाक झालंय. आता थोड्या वेळात तिथं थोडं फोटो शूट वगैरे करून आम्ही मग निघू रूमला वगैरे जायला. तिथं गेल्यावर पण खूप काम आहेत.
मित्रांनो आज मी ही गाडी चालवली XCV 700. म्हणजे एवढी इनसेन पॉवर आहे ना, एवढी इनसेन पॉवर. म्हणजे आता तसं डेली ड्रायव्हर वॅगनर आहे आपली, आणि तिच्या मुकाबले जर मी हिच्यात बसलो तर एवढी इनसेन पॉवर वाटते ना हिचं. एवढी मजा येते ना ही गाडी चालवायला की काय म्हणजे म्हणूच शकत नाही, एवढी मजा येते. आणि आपला तनफीज भाऊ आता गाडी लावतोय, ट्रक लावतोय. हा इथं पहिले डिझायर लागायची, डिझायर नंतर मग आता ही लागते. तर थोडासा प्रॉब्लेम नाही म्हणजे स्टार्टिंगला व्हायचा प्रॉब्लेम, पण आता हे असे 360 डिग्री कॅमेरा सारखे फीचर्स आहे या गाडीत, त्याच्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम येत नाही. त्या साईडला फक्त टाक्या वगैरे आहेत थोड्याशा, त्याच्यामुळे प्रॉब्लेम म्हणजे नाही म्हणू शकत, जजमेंटला थोडासा टाइम लागतो. पण खरंच गाडी एक नंबर आहे, चालवायला पैसा वसूल आहे ही गाडी. तुम्ही पाहू शकता हिचं केबिन पण खरंच रात्रीच्या टाइमला हे केबिन आहे ना हे खूप चांगलं दिसतं. तुम्ही पाहू शकता या लाईट्स वगैरे, आणि जर मी ISO अजून डाऊन केला ना तर अजून भारी वाटतं ते. म्हणजे एक फील येतो गाडी रात्रीच्या टायमाला चालवायला. आणि तुम्ही पाहू शकता गाईच गाडी म्हणजे गाडीच दिसते, इतकी भारी वाटते नाही. ही R15 पण त्यांची आहे, ही पण त्यांची, पेप्ट पण त्यांची, आणि एक ॲव्हेटर असती दुकानावर असते ती पण यांचीच आहे. आणि तिकडे एक डिझायर आहे, हा ती पाहू शकता तुम्ही, ती ब्लू स्कूटीच्या मागे ती पण यांचीच आहे. म्हणजे ठीकठाक कलेक्शन आहे गाड्यांचं. आणि कलेक्शनमध्ये सगळ्या अशा म्हणजे प्रॅक्टिकल यूजसाठी ही गाडी आहे. आणि त्यानंतर थोडीशी मॉडर्न बाईक म्हणून ही आहे, ही कुठं बाहेर वगैरे जायला त्याचसाठी आहे. आणि नॉर्मल ती 4 व्हीलर सिटीच्या यूजसाठी आहे, ती स्विफ्ट आपली. तर एवढं सगळं आहे आणि बऱ्यापैकी चांगलं आहे. तर मित्रांनो आता मी दुकानावर आलतो आणि तनफीज मला एअरपॉड प्रो गिफ्ट देतोय. तर आता आपण याची अनबॉक्सिंग करू. कशाला घरी करणार? नाही आत्ताच करायची अनबॉक्सिंग आपल्याला. इसके ब्लॉग की मैं अलग से लेता. डिझाईन बाय ऍपल इन कॅलिफोर्निया आहे, घरी जाऊन बघ, चांगली क्वालिटी आहे. चालेल मित्रांनो, तर मी हे घेतलेत आणि आता जातोय तुम्ही. आणि इथं आपले रियान भैया ब्लॉगर फुल फोन से फोन टकराय. तर चला आता मी रूम वर जातो आणि आता रियान भैया त्यांचा ब्लॉग कम्प्लीट करतील. तर आम्हाला कॉलेजमध्ये जे डिबेट कॉम्पिटिशन आहे ना त्याची एडिटिंग चालली. विशाल इकडे एडिट करतोय आणि इथं बाकी चालू आहे. हे सगळं त्यानेच बनवलंय. आता फक्त याला ॲनिमेशन द्यायचं आणि ते कॅनवामध्येच द्यायचं, आणि त्यानंतर याला एक वेगवेगळे बॅकग्राऊंड करायची. आणि तुम्ही पाहू शकता किती जवळजवळ 16 टीम आहेत आणि 8 असे बनलेत पेजेस, 8-9. काही सकाळपासून बसलो होतो आणि मेन सगळं दुशांनी विशालनीच केलंय, मी तर फक्त टाइमपासच केलाय. 300 पेक्षा जास्त फोटोज होते. विशालनी खरी मेहनत घेतली, विशालनी दुशानी पण केलं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि असे अमेझिंग ब्लॉग्स येत राहतील, आठवड्यातून 3-4 तर मी नक्कीच अपलोड करेल. मग त्याच्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.